आपण शिक्षण तज्ञांची मतं जाणून घेतोय। याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत। कुलकर्णी सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। मात्र सध्या काय वाटतंय तुम्हाला, 10वीच्या परीक्षेचं काय होणार? आज केंद्रीय स्तरावर पण 12वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय होतोय। हो, त्यामुळे देश पातळीवर एक संघ निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे असं मला वाटतं। कारण पॅन्डेमिकच्या काळामध्ये जर सरकार लसीकरणापासून सगळे निर्णय घेत असेल तर राज्य सरकारांना असं कोड्यात टाकण्यापेक्षा संपूर्ण देश पातळीवर जर एकच भूमिका केंद्र सरकारनं जाहीर केली तर त्याचा फायदा असा होईल की या स्पर्धा परीक्षा 12वी नंतरच्या आहे त्याच्याबद्दलचा एक भूमिका येईल। आणि महाराष्ट्र सरकारही त्याच्या संदर्भात आज उद्या ज्या बैठका घेते तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं की आता सीबीएसई बोर्डाच्या मागे आपल्या बोर्डाने फरफट करू नये। याचं कारण असं की सीबीएसई बोर्डाचं आता आपले संपादक जे म्हणाले त्याप्रमाणे त्यांची मूल्यमापन पद्धती वेगळी आहे। त्यांची जी मुलं आहेत तर तो वर्ग पूर्णपणे वेगळा आहे। तो ऑनलाईन चांगल्या प्रकारे वापरणारा वर्ग आहे आणि त्यांची संख्या अत्यंत कमी आहे। परंतु आपल्या या संपूर्ण व्यवस्थेत सीबीएसई आणि या इतर बोर्डांना इतकं महत्व प्राप्त झालंय की त्याच्या मागे राज्य मंडळ स्वतःची फरफट करून घेतात, आपलं वास्तव काय हे लक्षात न घेता। तेव्हा त्याचा कोणताही प्रभाव न घेता आपल्या सरकारनं आपली मुलं ऑनलाईन ऑफलाईन किंवा जी मुलं खरोखर शिकली का किंवा खेड्यातल्या मुलं ज्या पद्धतीने त्यांचं ऑनलाईन ऑफलाईन झालं की नाही हे सगळं बघून वास्तवात निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं। बरं, पण सर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं थेट गुणपत्रिका हातात देणं योग्य की ऑफलाईन परीक्षा घेणं? विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षेच्या बद्दल 11वीच्या परीक्षेचा महत्वाचा मुद्दा जो आहे तर त्याच्यामुळे काही प्रमाणात तरी आपल्याला आपल्या मुलांचं मूल्यमापन घ्यावं लागेल। याचं कारण असं की आता जरी याच्यातून सुटका झाली तरी पुढचा टप्पा 11वीच्या प्रवेशाचा आहे आणि 11वीच्या प्रवेशाच्या वेळी परीक्षा इतक्या व्यवस्थित होऊन सुद्धा बेस्ट 5 किंवा हे सगळं वापरून सुद्धा दरवर्षी डिसेंबर जानेवारी पर्यंत ती प्रक्रिया कशी रंगायची न्यायालयात जाते आणि या साऱ्या प्रक्रियांना पुन्हा पुन्हा न्यायालयात चॅलेंज केलं जाईल। तुम्ही लॉटरी पद्धत वापरा किंवा कुठली पद्धत वापरा। त्यामुळे वस्तुनिष्ठ पद्धतीनं आता कोरोनाचे पेशंट कमी होत आहेत तर काही काळ वाट पाहून अशी काही शक्यता आहे का अशी आजमावी असं मला वाटतं। आणि मागे आपल्या चॅनलवर मी जी सूचना केली होती ती सूचना काही अप्रस्तुत वाटली तरी मला असं वाटतं की हे शैक्षणिक वर्षच ऑक्टोबर पर्यंत एक्सटेंड करायला पाहिजे आणि कोरोनाचा हा भर कमी होईल, लसीकरण वाढत जाईल आणि त्याच्यातून जर काही काळ आणखी शिकवण्यासाठी मिळाला आणि परीक्षा घेता आल्या। बरं, पण परीक्षा घेतली तर मग कोरोनाचं संकट आहे, नाही घेतली किंवा ऑनलाईन घेतली तर मग ग्रामीण भागामध्ये रेंज नसते, नेटवर्क नसतं, हा तांत्रिक इश्यू आहे। त्यामुळे यात काय करावं? ऑफलाईन पद्धतीनं कमी मार्काची परीक्षा घेणं शक्य आहे का अशी शक्यता तुम्हाला आजमावी लागेल। याच कारण असं की आता तुम्ही 10वीच्या परीक्षेतून सुटलात तरी मग 11वीच्या प्रवेशाला काय निकष लावणार हे पुन्हा नवे मुद्दे पुढे येतील आणि ते पुन्हा न्यायालयामध्ये जातील। याचं कारण असं की तुम्ही मुलांना मार्क कसे देणार हा प्रश्न किंवा 11वीच्या परीक्षेचे निकष काय ठरवणार हा प्रश्न। त्यामुळे आणखी काही काळ वाट पाहणं शक्य आहे का ही शक्यता आजमावून पाहिजे। बरं, म्हणजे कोरोनाची लाट कमी होण्याची वाट पाहावी असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद हेरंब कुलकर्णी सर। की सप्टेंबर पर्यंत जर शैक्षणिक वर्षच एक्सटेंड केलं तर ऑक्टोबर ते मे हे पुढचं शैक्षणिक वर्ष आणि हे वर्ष ऑक्टोबर पर्यंत ठेवलं तर 1ली ते 8वीच्या मुलांचं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं पुनर्भरण करून घेता येईल असं मला वाटतं। कुलकर्णी सर, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर 10वीची परीक्षा आणि त्या बाबतीत नेमकं काय आता बैठक तर होणार आहे राज्य सरकार